लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसात माझा नवरा किशोर दररोज माझ्याशी खूप प्रेमळ वागत असे. पण अलीकडे तो मला वारंवार आईच्या घरी जायला सांगू लागला. मला त्याच्यावर संशय आला. म्हणून मी नाटक केलं की मी आईच्या घरी जात आहे. पण थोड्याच वेळाने घरी परत आले. तेव्हा मी पाहिलं की तो त्याच्या खोलीत माझ्या नणंदीसोबत आहे. ती त्याला म्हणत होती, तुला जसं हवं तसं माझ्याशी वाग, मी सगळ्यासाठी तयार आहे." स्वतःचा भाऊ आणि बहीण असे वागतायत हे पाहून मी खाली कोसळले. माझं नाव सुमा. मी बाबा आईची लाडकी मुलगी. त्यांनी मला खूप प्रेमाने वाढवलं. मी फक्त 10वी पर्यंत शिकले. त्यानंतर मी घरकाम आणि घर सजवण्यात मग्न झाले. मला घर स्वच्छ ठेवणं, सजवणं खूप आवडतं. म्हणून मी पुढे शिकायचं सोडून दिलं. बाबा, आई आणि गावातल्या लोकांनी खूप सांगितलं, "तू मूर्ख नाहीस, चांगली शिकतेस, पुढे शिक." पण मला शिकण्यात रस नव्हता. काही जण म्हणत, "एकुलती मुलगी म्हणून खूप लाड केलेत, म्हणून ती डोक्यावर बसून नाटक करते." आताच्या काळात मुलींनी कमावलं नाही तर आयुष्य कठीण. कितीही श्रीमंत घरात दिलं तरी ते खेळवतात. पण मी ऐकत नव्हते. मला माहीत होतं की मी काहीतरी साध्य करेन. मला घरकाम आवडतं, त्याहून जास्त घर सजवणं. मी स्वतः हाताने क्राफ्ट्स बनवत असे, तोरणं टाकत असे, वेगवेगळी हातकामं करत असे. सुरुवातीला सगळे माझ्यावर रागावत होते. पण दिवस गेले तसे सर्वांना कळलं की जसं नशीब असतं तसं होतं. डॉक्टर किंवा इंजिनियर होणं सगळ्यांना शक्य नसतं. मग त्यांनी मला मान्य केलं. आता मी तोरणं टाकते, स्क्रीन वेगळ्या डिझाईनने बनवते, फुलांच्या फुलदाण्या सजवते. घराच्या कोणत्याही भागासाठी सजावट हवी असेल तर मी करून देते, असं बोर्ड घरासमोर लावलं. त्यामुळे रोज खूप ग्राहक येऊ लागले, विशेषतः महिला. श्रीमंत असतील तर त्यांच्या घरी बोलावून घेतात आणि मी जाऊन डिझाईन करते. मला फक्त पैसे हवे होते. माझ्या लग्नासाठी पुरेसे पैसे कमवायचे आणि घरातल्या सर्वांच्या प्रेमाची पात्र ठरायचे, असं मी खूप विचार करत असे. एक दिवस खूप मोठे श्रीमंत लोक त्यांना खूप मान दिला. आमच्या शेजारच्या गावातले जमीनदार पाटील आणि त्यांची बायको आली होती. त्यांच्या घरी काही कार्यक्रम होता. त्यासाठी घर खूप सुंदर सजवायचं होतं. पैसे कितीही द्यावे लागले तरी चालेल, पण घर सुंदर दिसलं पाहिजे, असं ते म्हणाले. मी आईला घेऊन त्यांच्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सजावटीचं सामान घेऊन गेले. तिथे त्यांचा मुलगा पाहण्यासाठी मुलगी पाहण्याची तयारी चालू होती. मी घर लवकरच नव्या नवरीसारखं सजवलं. सगळे खुश झाले. मुलीच्या घरातल्याही वेळेवर आल्या. मुलगी पाहण्यासाठी फारशी सुंदर नव्हती, पण मुलगा खूप सुंदर होता. पाटीलांचा मुलगा. दोघांमध्ये जुळणं नव्हतं, पण मुलीचे घर श्रीमंत होते आणि मुलगी चांगल्या नोकरीत होती, म्हणून लग्न ठरवत होते. देखावा महत्वाचा नाही, घराणं महत्वाचं असं वाटत होतं. शास्त्र झालं. आता अंगठ्या बदलण्याची वेळ आली. मुलगी आशेने मुलग्याला पाहत होती. मुलगा खूप सुंदर होता, पण तो कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. थोड्या वेळाने तो माझ्याकडे आला आणि लगेच माझ्या बोटाला अंगठी घातली. मी धक्का बसले. तिथे असलेले सगळे ओरडले, "तू असं चुकीचं का करतोयस?" पण मला काय होतं हे कळत नव्हतं. मुलीची आई शांत होती. मुलाची आई येऊन माझ्या बोटातल्या अंगठी काढायचा प्रयत्न करत होती. इतक्यात तो मुलगा ओरडला, "मी लग्न केलं तर या मुलीशीच. नाहीतर मी कोणाशीही लग्न करणार नाही." वातावरण शांत झालं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी म्हणाले, "मला हे लग्न नको आहे." मला न सांगता माझ्या बोटाला अंगठी कशी घातली आणि अंगठी काढून तिथून निघून गेले. आई माझ्या मागे आली. ऑटो रिक्षात बसताना तिने मला दोष दिला, "इतके श्रीमंत घरातल्या मुलाने स्वतः अंगठी घातल्यावर तू असं का वागतेस? बुद्धी नाही तुला?" मी म्हणाले, "आई, मी खूप मेहनत करते. मला जो माझ्यावर प्रेम करेल असा नवरा हवा. जो नको असताना अंगठी घालतो असा नको. इतकी इच्छा असेल तर तूच त्याच्याशी लग्न कर." घरी आल्यावर आईने बाबांना सगळं सांगितलं. बाबा थोडे नाराज झाले. जो जो भेटेल तो माझ्या मुलीच्या बोटाला अंगठी घालायचा. तिच्या परवानगीशिवाय लग्न. मी याला विरोध करतो. माझी मुलगी मान्य करेल तरच हे लग्न. आई रागावून स्वयंपाकघरात जाऊन भांडी झाडू लागली. मी रडत खोलीत पडून होते. संध्याकाळी 6 वाजता तेच पाटील आणि त्यांची बायको आले. "बस स्टँडवर तुमची मुलगी पाहून आमचा मुलगा त्या दिवसापासून आवडतोय. लग्न केलं तर तुमच्या मुलीशीच," असा त्याने हट्ट धरलाय. "शिवाय तुमची मुलगी घर सजवते. तिला आमच्या घरी आणायची कल्पना ही आमच्या मुलाचीच आहे. तो तिला खूप आवडतो." आता बाबांनीही लग्नाला होकार दिला. माझं ऐकलं. मलाही एकीकडे श्रीमंत घरात सून व्हायची इच्छा होती. दुसरीकडे थोडं विचार करायला हवं होतं. मुलाच्या मनात काय आहे? बाबा म्हणाले, "हे त्यांच्याबद्दल माहीत आहे. घर येऊन मुलगी मागत आहेत." "बाळा, हे आपलं नशीब. इतका चांगला संबंध पुन्हा मिळणार नाही." गोंधळातच मी लग्नाला होकार दिला. लग्न खूप लवकर झालं. पाटीलांच्या खर्चातच खूप थाटामाटात लग्न झालं, पण मला काही समाधान नव्हतं. मी त्यांच्या घरात सून झाले. सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. लग्नासाठी घर सजवायला गेलेली. मीच नवर झाले.
मीच नवरी झाले असं गावातले लोक बोलत होते. ते ऐकून थोडी नाराजी वाटली, पण खूप स्वतःला समजावलं. पहिल्या रात्रीची खोली त्यांनी खूप छान सजवली होती. ते पाहून मला सजावटीत आणखी भर घालत होते. इतक्यात माझा नवरा पाटीलांचा मुलगा किशोर आला. किशोर खूप सुंदर होता. पहिल्या नजरेतच मला त्याच्याबद्दल आकर्षण वाटलं. कोणतीही मुलगी त्याला आवडेल इतका तो सुंदर होता, चांगला ठेवण. तो म्हणाला, "मॅडम काय सजवत आहेत?" कितीही सजवलं तरी सगळं व्यर्थ. आणि मला ओढून घट्ट मिठी मारली. ओठावर चुंबन देण्यासाठी आला तेव्हा मी त्याला दूर ढकललं. त्याने माझी साडी ओढली. साडी सैल झाली. इतक्यात माझ्या छातीजवळ तोंड आणायला गेला तेव्हा फोन आला. त्याने फोन घेतला आणि बाहेर गेला. मग परत आलाच नाही. मग परत आलाच नाही. मी त्याची वाट पाहत पाहत झोपले. सकाळी उठल्यावरही तो नव्हता. मी तयार होऊन बाहेर आले. घरातले सगळे खोदाखोद करत होते. बाहेरून येणाऱ्या माझ्या नवऱ्याला पाहून सगळे थक्क झाले. किशोर म्हणाला, "मी वॉकला गेलो होतो. मग परिस्थिती सुधारली." सासू म्हणाली, "तू लवकर तयार हो, बाबाच्या घरी जाऊन ये." मी तयार होत असताना किशोर चिडचिड करत होता, घट्ट चुंबन देत होता. "आजच तुला बाबाच्या घरातून घेऊन येईन. संध्याकाळी पहिली रात्र करूया." माझ्या गालावर चुंबन दिलं. मी लाजून गेले. माझा नवरा माझ्या आयुष्यातला पहिला मुलगा. माझ्या शरीरातल्या प्रत्येक रोमांच उभे राहत होते. मी लाजेने आईच्या घरी गेले. "संध्याकाळी तुझा जावई येईल, घेऊन जाईल," असं मी गर्वाने आईला सांगितलं. बाबा आई खुश झाले. एक दिवसातच आमची मुलगी किती बदललीय. मी मौल्यवान रेशमी साडी आणि दागिने घालून गेले होते. बाबा आईच्या घरी रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून फळं, कपडे सगळं घेऊन गेले होते. संध्याकाळी 5 वाजले. किशोरला फोन केला तर त्याने उचलला नाही. नंतर सासूने फोन करून सांगितलं, "आम्ही सगळे देवळाला गेलो आहोत. तू बाबांना घेऊन ड्रायव्हरसोबत घरी ये, कार पाठवते. तुझा नवरा कामावर बाहेर गेलाय. थोडा वेळ लागेल. बाबा आज तुझ्यासोबत आमच्या घरीच राहोत." आजच्या शास्त्रानुसार रात्री बाबाच्या घरी राहू नये. बाबांनीही ते पाळलं. मी पुन्हा किशोरला फोन केला. तो हसत म्हणाला, "इथेच राहतो. कुठे जातात सापडतील. किती रात्र सतावतील." मी बाबांसोबत सासूने पाठवलेल्या महागड्या कारमध्ये घरी आले. पण मला काही कल्पना नव्हती की हा माझा शेवटचा दिवस असेल. घरात बाहेर सुरक्षा रक्षक होता. घरात काम करणारे होते. सगळे मला आश्चर्याने पाहत होते. मला काही कळत नव्हतं. बाबांना गेस्ट रूम दाखवून मी माझ्या खोलीत गेले. तिथे जे डोळ्यांनी पाहू नये ते दिसलं. माझा नवरा माझ्या नणंदीसोबत प्रेमात गुंतलेला होता. लग्नात माझ्यासोबत नाचलेली त्याची बहीण, दोघे एकत्र होते. तो तिला म्हणत होता, "तिच्याशी लग्न केलंय फक्त या घरातल्या लोकांसाठी. तिच्यासोबत झोपलो तरी मुतं या घरातच राहतील. तुला कसंही असो, मुलं होणार नाहीत. घरात कोणी तुला सून म्हणून मान्य केलं नाही. मुलं झाल्यावर मान्य करतील असं तू आशेने वाटत होतीस. पण डॉक्टर म्हणाले की आपल्या दोघांना मुलं होणार नाहीत. म्हणून एक साधी, जास्त न शिकलेली, गरीब घरातली मुलगी हवी होती. मी तिची चांगली काळजी घेतली नाही, तरी ती संसार, मान-सन्मान राखेल." बाबांनी वकील मुलीशी संबंध जोडायचा प्रयत्न केला होता. पण ती मला सोडणार नाही, या भीतीने मी तिच्याऐवजी शेजारच्या गावातल्या साध्या मुलीच्या बोटाला अंगठी घातली. सगळ्यांनी माझं मोठेपण समजलं, पण ते माझी चतुराई होती. आणि तो पुन्हा तिला चुंबन देत होता. आता कळलं. ती कदाचित त्याची बहीण नव्हती, तर त्याची बायको किंवा प्रेयसी असावी. घरात मान्य नसल्याने माझ्यासारख्या साध्या मुलीशी लग्न करून मुलं दिली की वंश चालेल, असं त्याने विचार केला असावा. हे आठवून मला खूप दुःख झालं. मी लगेच त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. पुढे कोर्टात लागेल म्हणून. कारण मी आता कधीही त्याच्यासोबत संसार करणार नाही. घटस्फोट घेणार, असं मी ठरवलं होतं. जेव्हा तो तिच्यावर पडला होता तेव्हाच. पण मी काय चुकीचं केलं होतं? त्याने मला शिक्षा का दिली हे समजण्यासाठी मी त्यांची पूर्ण चर्चा ऐकली होती. आता खरंच खूप दुःख होत होतं. मी किती लवकर फसले. मी रडत मागे वळले तेव्हा माझे बाबाही तिथेच उभे होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते पाहून आणखी दुःख झालं. बाबांना सगळं कळले असं वाटलं. माझं कष्ट आणखी वाढलं. आयुष्य उद्ध्वस्त झालं. बाबा आईलाही दुःख दिलं असं वाटून मी बाबांना घट्ट मिठी मारून रडू लागले. आमच्या दोघांच्या रडण्याचा आवाज ऐकून किशोर बाहेर आला. त्याच्यासोबत ती मुलगीही आली. मी दोघांच्या गालांना थप्पड मारली. तो काही बोलणार होता तेव्हा मी म्हणाले, "तुम्ही दोघांनी जे बोललात, जे केलात ते सगळं मी डोळ्यांनी पाहिलंय. आता कोणतीही स्पष्टता नको." आणि बाहेर निघाले. बाबाही माझ्यासोबत आले. माझा हात धरून. मी एक निर्णय घेतला होता. दुसऱ्याच दिवशी मी त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली. त्यांच्या घरातले सगळे येऊन समेट करायचा खूप प्रयत्न करत होते. "तुझ्या नावासक 2 मुलं दे आणि मुलांना वाढव. आमच्या वंशाला 2 मुलं दे आणि मुलांना वाढव. तो हवा तर त्या मुलीसोबत निघून जाऊ दे," असं त्याची आई म्हणाली. तेव्हा बाबा भडकले आणि मोठ्याने ओरडले, "त्यांच्या वंशाला मुलं देण्यासाठी माझी मुलगी जावी? तुमच्याहून चांगला संबंध संबंध शोधून माझ्या मुलीचं लग्न करीन." आणि त्यांना परत पाठवलं. ते घटस्फोट द्यायला तयार नव्हते.
पण मी फोनवर त्यांच्या जवळीक दृश्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो पाहून न्यायाधीशही नाराज झाले. असा संबंध असताना तुम्ही दुसरं लग्न का करता? दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी. आणि किशोर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी माझी मामीचा मुलगा कृष्णा आला. कृष्णा दुबईत काम करत होता, आता पुण्यात स्थायिक झाला आहे. तो माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठा. लहानपणी आम्ही खूप जवळ होतो. मोठे झाल्यावर थोडी दरी आली होती. बाबा त्याला म्हणाले, "आम्ही दोघांनी ठरवलंय की तुमचं लग्न करायचं. मी आणि तुझी मामी." मी काही बोलणार होते, तेव्हा कृष्णाने माझा हात धरला. बाबा बाहेर गेले. कृष्णा म्हणाला, "मला सगळं माहीत आहे. आपण दोघे लग्न करून एक सुंदर आयुष्य घडवूया." माझा हात धरून त्याने धीर दिला. त्याच्या डोळ्यात विश्वास आणि प्रेम होतं. मी त्याला घट्ट मिठी मारून जोरात रडू लागले. तो मला सतत समजावत राहिला. मला अशी साथ हवी होती. ती मला हळूहळू मिळाली. देवाने दया केली. या सगळ्यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली. लग्न फक्त पैसा किंवा घराण्यासाठी नाही, तर विश्वास, प्रामाणिकपणा आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी असतं. फसवणूक आणि स्वार्थीपणा कधीही सुख देत नाही. वेळेवर योग्य निर्णय घेणं आणि स्वतःचा आत्मसन्मान जपणं खूप महत्त्वाचं असतं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.